नमस्कार. महाराष्ट्रामध्ये सध्या जी अतिवृष्टी झाली आहे, याचा सर्वच पिकांवर परिणाम झालेला आपल्याला दिसतोय. त्याचप्रमाणे याचा परिणाम आहे हा ऊस क्षेत्रावरही मोठ्या प्रमाणात झालेला आहे. पूरबाधित क्षेत्रातील जो ऊस आहे, त्याची पानं आपल्याला पिवळसर दिसतायत आणि त्याचे फुटवे मरण्याचं जे प्रमाण आहे, त्याच्यामध्येही वाढ झालेली आहे. पानांची संख्या आणि पानांचा आकार याच्यामध्येही घट झालेली याच्यामध्ये दिसून येते. हे सगळं लक्षात घेतल्यानंतर जेव्हा पाणी शेतामधून ओसरणार आहे, तेव्हा आपल्याला नत्र खतांची मात्रा ही विभागून द्यायची आहे. त्याच्यामध्ये स्फुरद आणि पालाश यांचा समावेश करायचा आहे. म्हणजे मुळांची वाढ आणि मुळांची कार्यक्षमता व विस्तार वाढण्यासाठी मदत होईल. आणि आपण जर ही नत्र खतं योग्य प्रमाणात पालाशचा आणि स्फुरदचा जर आपण त्याला योग्य पुरवठा दिला, तर पीक पुन्हा जोमाने वाढण्यासाठी त्याची मदत होऊ शकते. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून तुम्ही मला नक्की कळवा. पुन्हा भेटूयात एका छान अशा माहितीसोबत. धन्यवाद.